मराठीसह हिंदी कला विश्वात आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःचं विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. बोल्ड, बिनधास्त आणि तितकीच गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई सध्या मटका किंग या वेबसिरीजमुळे आणि तुंबाडची मंजुळा या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण सईची मनोरंजन विश्वात एंट्री कशी झाली, तिला पहिली संधी कशी मिळाली, याबाबत तिने स्वतः लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात नेमकं काय सांगितलेलं पहा. पहिला ब्रेक तर माझ्याकडे स्वतःहून चालत आला, तो म्हणजे गोजीरवाण्या घरात ही सिरियल. त्याच्यानंतर मी मकरंद देशपांडेंसाठी फॉर द लॉंगेस्ट टाइम बॅक स्टेज करायचे नाटकाचं त्यांच्या. तर तिथे मी खूप लोकांना भेटले. मग मी पृथ्वीला असायचे खूप वेळ, पडीक असं म्हणायला हरकत नाही, जेव्हा सुट्टी असायची तेव्हा. तर तिथून मला ब्लॅक अँड व्हाईटसाठी ऑडिशनला पाठवण्यात आलं. म्हणजे माझा एक रँडम मित्र आला आणि तो म्हणाला, अरे उधर ऑडिशन चालू आहे, तू जा देख या. असं करून ब्लॅक अँड व्हाईट हॅपन. ब्लॅक अँड व्हाईट नंतर सनाई चौघडे हॅपन. या सगळ्याच्या आधी एक फिल्म मध्ये माझं कास्टिंग झालं होतं आणि ऐन वेळेला, म्हणजे आता परवा शूटिंग आहे तर मला कळलं की आय बीन रिप्लेस्ड, कारण माझ्या डोळ्यात काहीतरी फॉल्ट आहे असं त्या डिरेक्टरचं म्हणणं होतं. तर तेव्हा मी खूप म्हणजे एक आपल्याला ह्यूज लॉसचं जे फिलिंग येतं किंवा एकदम हरल्यासारखं किंवा एकदम खच्ची झाल्यासारखं वाटतं. म्हणजे तुझ्या डोळ्यात इफेक्ट मी आता येस येस पुन्हा डोळ्यात पाहते. म्हणजे आपण लेट्स नॉट गो देअर. पण असं झालं आणि मी खूप खच्ची झाले होते. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा अशा मनस्थितीत असतो की आपल्याला वाटत असतं सगळं संपलं, तेव्हा आपल्याला असं वाटत असतं अरे हा काळ खूप मोठा आहे आणि हा संपणारच नाही. पण तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे की ऑफकोर्स तोही संपणार आहे, कारण चांगलं वाईट दोन्हीही किंवा सुख आणि दुःख दोन्हीही आयुष्यात असणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्याला काळ्या रंगाची किंमत कळत नाही आणि पांढऱ्या रंगाची किंमत कळत नाही. सो त्या फेजमधून मी गेले. त्या फेजनी मला हे शिकवलं की प्रतिकूल परिस्थितीत तुमचा फोकस कसा नाही ढळू द्यायचा. सो हा माझ्यासाठी खूप मोठा लेसन होता. आणि इतके वर्षानंतर ज्या गोष्टीत त्या माणसाला फॉल्ट दिसला होता त्याच्यासाठीच मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात. ही माझी विक्ट्री आहे. आणि तू काम केलंस पुन्हा कधी? नाही, ठरवून असं नाही, पण कधी वेळ नाही आली. दरम्यान तुंबाडची मंजुळा चित्रपटातील स्वतःच्या भूमिकेबद्दल लोकमत फिल्मीशी बोलताना सई ताम्हणकर नेमकं काय म्हणाली पहा. माझा प्रश्न सईसाठी होता. चित्रपटात टेझरमधून अगदी पोस्टरमधून सुद्धा तुझ्या व्यक्तिरेखाचा एवढा उलगडा होत नाही आहे. ते फार आखून ठेवले. ते त्यासाठी टीमचं यश आहे की जी आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की तुझी व्यक्तिरेखा कशी असणार आहे. तर त्याविषयी काय सांगशील? तुझा या सगळ्यांसोबतचा अनुभव कसा होता काम करतानाचा? आउटस्टँडिंग अनुभव होता. तुम्ही आत्ता बघतच असाल की आम्हाला प्रत्येक वेळेला कोणाला तरी थांबावं, म्हणजे कंट्रोल करायला लागतं. तर आमची एकदा भट्टी सुरू झाली की ती थांबणं मुश्किल आहे. फॅन्टॅस्टिक अनुभव होता. छान वाटतंय मला की गुलदस्त्यात ठेवलंय माझं पात्र, कारण त्या पात्राचं तसं काहीतरी महत्त्व आहे म्हणूनच ते गुलदस्त्यात आहे. आणि 5 जूनला तुम्हाला त्याची उकल होईलच. पण हे एवढं नक्की आवर्जून सांगेन की तुम्ही मला अशा रूपात आधी कधी नाही पाहिलंय आणि मीही अशा प्रकारचं पात्र याच्या आधी साकारलं नाही आहे. त्यामुळे मीही तेवढीच एक्सायटेड आणि नर्वस आहे की 5 तारखेला ऑडियन्स कसं रिसीव्ह करणार आहे सिनेमा आणि माझं पात्रही. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सई ताम्हणकरने साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.